स्टार या संघाचा सातत्यपूर्ण खेळणारा हा खेळ आज मात्र स्वरा 11 या नावाने खेळताना दिसतोय। दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत, एकापेक्षा एक आहेत आणि मी तर म्हणेन कोणाची स्वतःची तुलना कोणा दुसऱ्या बरोबर करू नका। ॲडॉल्फ हिटलर सांगतो, ॲडॉल्फ हिटलर म्हटलं तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की 15,000 लोकांना त्याने एका नावेमध्ये भरलं आणि नेऊन समुद्रामध्ये डुबवलं होतं। तो ॲडॉल्फ हिटलर म्हणतो की कोणाशीही तुलना स्वतःची तुलना दुसऱ्या बरोबर करू नका, अशा केल्याने आपण स्वतःचाच अपमान करतो। आणि जरूर मी म्हणेन की या एकापेक्षा एक खेळाडू आहेत, कोणाची तुलना कोणासोबत आपण करू शकणार नाहीये। कारण की एका बाजूला जर पाहिलं तर लॅबो सारखा फलंदाज आहे, लॅबो पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती, राहुल सुरवणे लॅबो मैदानाच्या आतमध्ये आहे, रोहन चिली नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय। तर मी म्हणेन सॅम्युअल सारखा गोलंदाज आहे, अप्पू सारखा गोलंदाज आहे आणि निश्चितच अप्पू सारखा खेळाडू आहे आणि निश्चितच आनंद उर्फ लोके सारखा फलंदाज आहे। एकापेक्षा एक आहे, कोण कोणाला कमी नाहीये, तोडीस तोड जशास तैसे। तू शेर है तो मैं सव्वा शेरू, तू शेर है तो मैं सव्वा शेरू, अगर तू सव्वा शेर है तो मैं बब्बर शेरू। मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, जाऊया घेऊन जाऊया मैदानाच्या आतमध्ये। दोन सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले, काही करा लाईट्स मधला विनंती असेल लाईट्स ऑन करा। जाऊया मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी स्मॉल पॉकिंग ऑफ द डायनामाइट मैदानाच्या आतमध्ये राहुल सुरवणे उर्फ लॅबो। रोहनची भोईर आदरणीय माननीय रोहनची भोईर यांना विनंती असेल की समालोचन कक्षावरती मंचावर येऊन स्थान बनवायचंय। त्या पद्धतीने मी अजून एक आमंत्रित करतोय, ते म्हणजेच लाईट मंच यांना, आणि दुसरं आमंत्रण आहे ते म्हणजेच आपले जनरेटर्स यांना। आज मात्र www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते। श्री साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून अर्थातच शैलेश पाटील आणि संतोषजी संपत नाणेकर यांच्या माध्यमातून केले जाणारे कार्य, पण कॅमेरामॅनचं कार्य आज मात्र केलं जात आहे सागर सागवेकर यांच्याकडून आणि प्रवीण होळकर यांच्याकडून। जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले पनवेल हार्दिक हार्दिक स्वागत करतो। गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजेच सॅम्युअल, तर फलंदाजीसाठी लॅबो सज्ज होतोय। पहिला चेंडू पडेल, बेस्ट ऑफ लक मोठी पहिला चेंडू, लाजवाब क्रिकेटचं आयोजन। यावर रिव्हर्सिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती। मित्रांनो मी या आधीच म्हटलं होतं तू शेर होतो मैं सव्वा शेरू, अगर तू सव्वा शेर आहे तो मैं बब्बर शेरू। काय घडेल मैदानामध्ये, एकापेक्षा एक तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं जाईल, काठी की टक्कर। जाऊया मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सॅम्युअल सज्ज झालाय, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। धावसंख्येच्या फलकावरती 0। या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू लोके येतोय, लाजवाब क्षेत्ररक्षण करतोय, थोडासा उशीर करतोय। जर सांगायचं झालं लोके हा क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या पायाला थोडीशी दुखापत झाली, त्यांनी आधीच सांगितलं होतं त्याच्या पायाला दुखापत झाल्या कारणास्तव त्याने शूज परिधान केले नाहीये। पंचांना सुद्धा दाखवलं, आयोजकांना सुद्धा दाखवलं, त्यानंतर त्याला परमिशन देण्यात आले आणि तो खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, ज्याने क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं, आनंद उर्फ लोके। धावसंख्येच्या फलकावरती 1 धाव, धावसंख्येच्या फलकावरती लगवली जाते। श्री गणेश केला जातोय तो म्हणजेच राहुल सुरवणे उर्फ लॅबो याच्याकडून। लॅबो याच्याकडून 1 धाव जवळ घेतली गेली, धावसंख्या मात्र पडणारी भर पाहिली गेली, तर एका धावेने खातं खोललं जात आहे। आता मात्र संघाचा संकेत एक स्ट्राईक एंड वरती येऊन बसलाय, स्ट्राईक एंड वरती आहे तो म्हणजेच रोहन चिले हा स्ट्राईक एंड वरती असणार आहे। काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील। 24 चेंडूंचा खेळ आहे, 24 चेंडू मध्ये काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, एक लाजवाब क्रिकेटची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मोठी धावसंख्या जरूर पाहायला मिळेल। यानंतर तुम्ही असल्पा संघातून ज्या खेळाडूंची तुम्हाला उणीव जाणत होती ते खेळाडू लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचतायत आणि ते 2 खेळाडू जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात। मात्र सुरेख पद्धतीचा हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते, यावेळी सुद्धा लोके थोडासा उशीर करतोय, थोडासा वेळ घेतोय आणि त्या कारणास्तव 1 धाव मात्र चपळाईने पूर्ण केली जाते। चित्त्याच्या वेगाने येणे चपळाई पूर्ण केली जाते। मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक जास्त धाव संख्या जलद गतीने वेगवान पूर्ण करणारा एक मात्र फलंदाज आहे महेंद्रसिंग धोनी। आणि मित्रांनो
मात्र सांगायचं झालं तर हुसेन बोल्ट 20 मीटरचं अंतर कापायला 2.87 सेकंड लावतो, तर महेंद्र सिंग धोनी 2.7 सेकंड मध्ये ते अंतर कापतो. सर्वाधिक जलद गतीचा रनर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या फलकावरती 2 धावा. महेंद्र सिंग धोनी बद्दल सांगत होतो तर 10 वर्षानंतर प्रथमच त्याने पहिली हाफ सेंचुरी लगावली. या मात्र बॅटची कडा घेतली जाते. लोक येत आहे ना डायरेक्ट चेंडू लागला गेलाय. पाहायचंय पंच काय कोणता निर्णय देतील. पंच दोन्ही एकत्रित येतील. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण यावेळी मात्र आनंद याने कोणती चूक केली नाहीये. फलंदाज रोहन याला मात्र माघारी परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद डीसी. एक काळ होता ज्यावेळी मात्र वेस्ट इंडिज सारखा संघ जलद गतीची गोलंदाजी करायचा, शरीराचा वेग घेणारी गोलंदाजी करायचा आणि त्याच्यावरती जर का तुम्हाला सुरक्षितरित्या कोणते जर गोष्ट असेल तर आक्रमण करा आणि फक्त आक्रमण करा या गोष्टी म्हटल्या जायच्या. तो म्हणणारी व्यक्ती होती सुनील मनोहर गावस्कर. विदाउट हेल्मेट 34 शतक त्याने लगावले होते. त्यांनी सांगितलं होतं आक्रमण हा सर्वात मोठा सुरक्षिततेचा पाया असतो आणि निश्चित म्हणे मैदानाच्या आतमध्ये आलाय सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली मैदानाच्या आतमध्ये येतोय. त्या खेळाडू हे दोन्ही खेळाडू असे की आक्रमण आणि आक्रमण याशिवाय या दोन्ही फलंदाजांना काही माहिती नसतं. मैदानाच्या आतमध्ये सॅम्युएल्स याला यश जरूर प्राप्त झालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये एका फलंदाजाला बाद केले गेले. विकेटचं पतन झालं होतं रोहन चिले. या मात्र रिवर्सिंगचा फटका जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलेल फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एकेरी धाव. धावसंख्येमध्ये पडणारी वर धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते. 3 धावा धाव फलकावरती लगावल्या जातात. बॉक्स क्रिकेटच्या एका नामवंत संघाला आता मात्र रोखून ठेवलं गेलंय. गोलंदाजी सॅम्युएल सारखा गोलंदाज मात्र दाखवून देतोय तू जर बॉक्स क्रिकेटचा बादशाह म्हणून मला ओळखले जातं. लाजवाब गोलंदाजी एक अचूक टप्पा अचूक लाईनला नेणे चुकले वरती केली जाते. धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा. चेंडूचा खेळ झालाय 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धाव फलकावरती 3 धावा लगावले गेले. शेवटचा चेंडू मैदानामध्ये असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. काही करा विनंती आहे. 16-11 काही करा. अर्थात ब्लू स्टार संघ काही करायची आहे. धावसंख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे ती म्हणजे तब्बल 3 धावा. 3 धावेचं महत्व सांगेल. मैदानाच्या आतमध्ये येऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. लाजवाब गोलंदाजी सॅम्युएल याच्याकडून केली जाते हाताळली जाते. मात्र डान्सिंग धाव जोरदार प्रहार केला गेला होता. जर का आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सॅम्युएल्सने हा चेंडू अडवला नसता तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला असता. 1 धाव जरुरी येते. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली तर धावसंख्या धाव फलकावरती लगावली जाते ती म्हणजे 4 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. पहिले षटक समाप्तीवरती आहे. एक छोटीशी धून ऐकून त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये होऊया. एक सुंदर मधुर संगीत डीजे. गोलंदाज गेला. आता मात्र दुसरा गोलंदाज आला. रितेश उर्फ अप्पू गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. धावसंख्या धाव फलकावरती जर का पाहिली गेली तर धावसंख्या तब्बल लगावली गेली आहे ती म्हणजे 4 धावा. प्रत्येक फलंदाजाला चकडून ठेवलं गेलं. बॉक्स क्रिकेटतील निश्चितच मी म्हणेन ही सलामी जोडी आज मात्र रोहन चिले आणि राहुल सुरवणे याला मात्र रोखून ठेवण्यात यश प्राप्त झालंय ते म्हणजे गोलंदाज सॅम्युएल्स याला. धावसंख्या 4 या धावसंख्येवरती आहे. क्रिकेटमधील जर सांगायचं गेलं तर भुवनेश्वर कुमार आता मात्र जर सांगायचं झालं तर पाहुणीच्या षटकामध्ये सर्वाधिक सुंदर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि निश्चितच भारतीय संघाचा भुमरा हा गोलंदाज सुद्धा आहे ज्याला आज मात्र T20 क्रिकेटमध्ये रँक देण्यात आलंय कारण की सुरेख पद्धतीची कामगिरी भारतीय संघाने 8 धावा देत 8 फलंदाजांना बाद करण्याचा एक मोठा विक्रम 75 वर्षानंतर नोंदवला. 71 वर्षानंतर नोंदवला. म्हणजे इंग्लंड संघाविरुद्ध नव्या मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येला फलकावरती लगावले गेले 4 धावा. 1 फलंदाज तंबूच्या आसनाला परतलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज अप्पू. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू बडी बचती जाल में फलंदाज मात्र बाद.
मिळाला. तो नामवंत बॉक्स क्रिकेट मधील तंबूच्या आकाराला फलंदाज परतलेत आणि मी निश्चितच म्हणेन की ही स्पर्धा जसजशी पुढे जाईल आणि तसं हे क्रिकेटला मात्र उधाणेल. लाईट म्हटलं विनंती असेल लाईट्स ऑन करून घ्यायचे. डबल गवली गेली ती म्हणजे 4 धावा. 2 फलंदाज तंबूच्या आकाराला परतलेत. आज मात्र क्रिकेटचा बॉक्स क्रिकेटचा दादा ज्याला म्हणून संबोधलं जातं योगेश आज इथे उपस्थित आहेत. योगेशजी पालकर. तर टेनिस क्रिकेटचा दादा कोणाला म्हटलं जात असेल तर ऋषिकेश वैद्य याला दादा म्हणून संबोधलं जातं. तर बॉक्स क्रिकेटचा दादा आज मात्र योगेशजी पालकर यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे अब्बू. धावसंख्या फलकावरती 4 धावा. सेकंडवरती नवीन फलंदाज आहे तो म्हणजेच घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फॉर्मिंग आणि फलंदाज मात्र बाद त्रिफळाची. मास्टर मात्र मंत्रमुग्ध केलं जात आहे. दैवारी या सिनेमामधील हा मधुर संगीत अजयजी गोगावले अतुलजी गोगावले यांनी गायलेले हे संगीत मधुर संगीत विठ्ठलाचं नाम स्मरण केलं जात आहे. आणि विठ्ठलाचं नाम म्हटलं तर मराठी माणसाच्या जर वारीला जाणारा प्रत्येक पंढरीकरचा वारीला जाणारा व्यक्ती हा अतिशय मंत्रमुग्ध केला जातो. धावसंख्या फलकावरती गवली जाते ती म्हणजे 4 गोलंदाज हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय. क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 हॅट्रिक झाल्यात. पहिली हॅट्रिक घेतली होती जलालुद्दीन या गोलंदाजाने. तर 40वी हॅट्रिक घेतली जेम फॉकनर या गोलंदाजाने. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये 3री हॅट्रिक या स्पर्धेतली घेतली जाते का? पहिली हॅट्रिक घेतली गेली होती ती म्हणजे सचिनजी खोत. 2री हॅट्रिक घेतली होती. 4थी हॅट्रिक घेतली जाते काय? 3री हॅट्रिक घेतली होती शैलेश या गोलंदाजाने. आणि 3री हॅट्रिक होती घनश्याम शिंदे यांच्या नावावरती. आता मात्र हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय तो म्हणजे अप्पू. या मात्र जोरदार प्रहार. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेरच्या धावांसाठी. बिग शॉट. सुंदर ताळमेळ जरूर डीजेचं म्हणावं लागेल. नायक नाही खलनायक हूं मैं. जरूर ह्या फलंदाजाने चौकार लगावला. आणि कारण की दाखवून देतो पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मला का दिलं गेलं होतं. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचून दाखवतोय अप्पू याच्या गोलंदाजीवरती. आणि लाजवाब फटकेबाजी केली जाते. गोलंदाजावरती केले गेलेलं आक्रमण 4 धावच्या मदतीत धावसंख्येमध्ये पडणारीवर. यावेळी मात्र जोरदार प्रहार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गेली 12 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. या आधीच सांगितलं होतं मी की सुनील मनोहर गावस्कर का म्हणावला होता की तुमच्यावरती जर का दडपण येतं ना त्यावेळी तुम्ही फक्त आणि फक्त आक्रमण आणि आक्रमणाचा विचार करा. ज्यावेळी एक सामना झाला होता भारत आणि इंग्लंडचा सामना होता मित्रांनो. त्या सामन्यामध्ये भारतीय संघाला विजयी व्हायचं होतं. समोर लक्ष होतं 325 धावांचं. लॉर्डच्या मैदानावरती सामना होता आणि त्यावेळी वीरेंद्र सहवाग सिट्टी वाजवत बसला होता. त्याच्यावरती कोणतंही दडपण नव्हतं. त्याला विचारलं गांगुलीने विचारलं तू असं का करतोयस. म्हणतो दडपण मला दूर करायचं आहे. माझ्यावरती कोणतं दडपण नसतं. ती मॅचची आठवण तुम्हाला सांगतो. गांगुली जर्सी घेऊन बाल्कनीमध्ये नाचला होता तो सामना. धावसंख्या फलकावरती लगावली गेली. 12 धावा फलकावरती लगावल्या जातात. गोलंदाजीसाठी गोलंदाज अप्पू पुन्हा एकदा सज्ज. या मात्र डान्सिंग डाव विकेट. फलंदाज मात्र बाद डीसी. लगावली जाते ती म्हणजेच तब्बल पाहिलं 12 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. आणि दडपणाखातील अजून एक फलंदाज बाद होतोय. तर पाहिलं गेलं तर बाबू हा फलंदाज बाद झालाय. सत्यजित यादव उर्फ बाबू हा फलंदाज तंबूच्या आतला परतलाय. आता मात्र अभिषेक हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
एक सामना झाला होता इंग्लंड संघासमोर आणि गोलंदाजीसाठी बुमराह हा गोलंदाज होता. तो बुमराह गोलंदाज करत होता. एक चेंडू 6 धावांची गरज होती. ही सिरीज जी आता मात्र गेली होती. बुमराह मात्र विराट कोहलीकडे गेला. विराट कोहलीला विचारलं की कोणता चेंडू टाकू. तो म्हटला तुला जो चेंडू टाकायचा टाक. षटकार जरी खाल्लास तरी उद्याचा दिवस तू बघणारच आहेस. तुझ्यावरती कसलं दडपण आहे. उद्याचा सकाळ तर होणार आहे. तुला दिवस तर बघावा लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी अप्पू सज्ज होतोय. धावसंख्या फलकावरती लगावली गेली म्हणजे 12 धावा. या मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. लोके चेंडूवरती येतोय. षटक मात्र समाप्तीवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लगावली गेली. 13 धावा क्रिकेटचा अशोक आकडा ज्याला म्हटलं जातं. 13 धावा लगावली गेली. एक छोटीशी विश्रांती घेऊया. दिसेकडे जाऊ. एक सुंदर मधुर संगीत ऐकू. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये देऊ. धावसंख्या फलकावरती लगावली गेली ती म्हणजे 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. 13 धावांचं महत्व सचिन रमेश तेंडुलकरच्या नावावरती असणारे 13 कॉइन आजही सातत्यपूर्ण मी सांगतो की त्याच्या नावावरती 13 कॉइन्स आहेत. रमाकांत आचरेकर यांनी त्याला 13 कॉइन दिलेत. 1 रुपयाचा 1 कॉइन असे 13 कॉइन मी तुम्हाला या दिवशी अगोदर 2 वेळा सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो. कारणच तसं आहे की सराव करतात ज्यावेळी रमाकांत आचरे त्याला शिकवायचे त्यावेळी मात्र गोलंदाज जर फलंदाजाला बाद केलं तर त्याला 1 कॉइन दिला जायचं आणि जर एका फलंदाजाला बाद केलं नसेल सचिन तेंडुलकरला गोलंदाजाने बाद केलं नाही तर त्याला 1 रुपयाचा कॉइन त्याला द्यायला जायचा. रमाकांत आचरेकर सर त्याला द्यायचे. असे 13 कॉइन आजही त्याच्याकडे आहेत. धावसंख्या फलकावरती लगावली गेली 14 धावा. 14 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. आठवण झाली मार्टिन गुप्टिल हा खेळाडू. मार्टिन गुप्टिल या खेळाडूच्या डाव्या पायाची 3 बोटं गेली आहेत वयाची 14व्या वर्षी आणि आजही तो खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कोणत्याही पटलावरती त्याला घेऊन जा. मोठमोठे षटकार मागण्यामध्ये माहीर आहे. 137 चेंडूमध्ये 167 चेंडूमध्ये 200 धावांची खेळी करणारा एक बहारदार खेळी करणारा खेळाडू सुद्धा आहे. धावसंख्या फलकावरती पाहिली गेली तर लगावली गेली आहे 14 धावा. 14 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. युवी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय तर गांगुली या स्ट्राईक वरती बॉक्स क्रिकेटचा गांगुली या नावाने ओळखलं जातं. सुनील विश्वकर्मा या मात्र पाण्याचा खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. प्लेइंग अवे फॉर द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. चेंडूला मात्र येऊन दिलं नव्हतं आणि चेंडू थोडासा उशीर आला. बॅट पाय अगोदर निघून गेली. 1 धाव जरुरी आहे. बाईकच्या स्वरूपामध्ये लीग बाईकच्या स्वरूपामध्ये येणारी एकेरी धाव. धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे ती म्हणजेच तब्बल आपण पाहू शकतो 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 15 धावेचं महत्व सांगायचं झालं क्रिकेट आपण खेळ खेळतोय आणि क्रिकेटचा पहिला चेंडू पडला गेला होता 15 मार्च 1877 साली एमसीजी मेलबोर्नच्या मैदानावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच सुशांत. यावेळी मात्र फलंदाज बाद डीसी. अशी गोष्ट म्हटली जाते की एखादी जर गोष्ट करायची आहे तर एखाद्या माणसाला आपण म्हणतो तू चल मी येतोच आहे असं काहीतरी मैदानामध्ये पाहायला मिळतं. तू चल मैं आया. एखादा फलंदाज मैदानाच्या आत जातो हजेरी लावतोय तर नंतर मैदानाच्या बाहेर येतोय. जॉर्ज 11 संघ असं काहीतरी करताना पाहायला मिळतं. धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 15 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्ग असतात. अजूनही जमेची बाजू असेल ती म्हणजेच सुनील विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये आहे. या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे की किती कोणत्याही मैदानात दे की किती मोठे फटकेबाजी लगावण्याचा कारनामा त्याच्या नावावरती आहे आणि तो फलंदाज अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. ही सर्वात मोठी स्त्री. तर धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 16 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 16 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मार्ग असताय. आता मात्र मोठे फटकेबाजी करणं गरजेचं असणार आहे. आता मात्र जर का लढायचं आहे किल्ला मात्र लढवायचा आहे तर मात्र मोठे फटकेबाजी जरूर करावं लागणार आहे. मराठी माणसाचं एक गाणं आहे ते म्हणजे वीरात मराठी वीर दौडले 7 जणांनी 1,500 लोकांना मारलं होतं. आदिलशाहीच्या 1,500 जनतेला मारलं होतं. ते मराठी मधील महाराष्ट्राचं ते संगीत आता मात्र गाऊन चालणार नाही. प्रकार करावे लागतील. यावेळी मात्र गांगुली याच्या बॅटमधून जोरदार प्रहार पाहायला मिळाला होता. लाजवाब क्षेत्ररक्षण केलं गेलं ते म्हणजे लोकी याचं आनंदी याच्याकडून केलं गेलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या 1 धावसंख्येमध्ये पडणारी भर 17 धावा फलकावरती लगावल्या गेल्या.
आठवण झाली त्या खेळाडूची 1347 फलंदाजांना बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. तब्बल 1992 षटक निर्धाव टाकण्याचा कारनामा त्याच्यावरती आहे. तब्बल 18,811 चेंडू टाकण्याचा कारनामा त्याच्यावरती आहे. मुथय्या मुरलीधरन याचा जन्मदिवस 17 एप्रिल 1972 आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती एंड ऑफ दी ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती लागली गेली आहे. 5 फलंदाज तंबूच्या आतला प्रयत्नानंतर 17 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. डीजे तुम्हाला संधी असेल एक संगीत सुंदर संगीत होऊन जाऊ द्या. जर का आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट तर ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं 17 अर्थातच खतरा. पण क्रिकेटमध्ये असं काही नसतं, कारण की 17 वरती असं काही मोठ्या घटना घडल्या नाहीयेत. 13 हा आकडा क्रिकेटचा अशुभ आकडा म्हणून मानला जातं. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय तो म्हणजेच सूरज हा गोलंदाजीसाठी येतोय. सूरज गोलंदाजीसाठी सज्ज होईल. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 17 हा जन्मतारीख असून सुद्धा मुथय्या मुरलीधरन जगामध्ये 800 फलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये बाद करण्याचा कारनामा त्याने नोंदवलाय. तब्बल 1347 फलंदाजांना त्याने बाद केलंय. लाजवाब गोलंदाजी 1993 साली त्याच्यावरती आक्षेप घेतला ऑस्ट्रेलिया संघाने आणि तब्बल 31 षटकामध्ये 7 वेळा त्याला 9 चेंडू दिला गेला होता. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू गांगुली याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेहरे येत नाहीये. एक निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती. शेवटचं आणि अंतिम षटक चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये लढणारे 2 बलाढ्य संघ आहेत आणि अतितटीचा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला मिळतोय तो म्हणजेच स्वरा 11 वर्सेस अर्थातच ब्लू स्टार आणि एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण हा संघ लढताना दिसतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सूरज हा सज्ज होतोय. थोडीशी घाई करा मित्रांनो, विनंती आहे वारंवार, कारण की आपल्याला अजून सुद्धा काही सामने खेळवणे बाकी आहेत. या पुढील होणारा सामना चिक्क्या 11 वर्सेस दीपक 11 दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे. नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचे त्वरित या मैदानाच्या आत जाऊया. गांगुली सज्ज होतोय. दीपक गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र रिव्हर्सिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅटच्या फटक्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. फलंदाज मात्र तंबूच्या आसनाला. क्रिकेटची आत्महत्या. डीजे दीपक 11 आणि चिक्क्या 11 दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती आहे. नाणेफेकीचा कौल करून घ्या. त्वरित घ्या. नाणेफेकीचा कौल करून घ्या. पुढील सामना तुमचा असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये येऊया. फलंदाज मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय. किरण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या फलकावरती लगावली गेली तब्बल 17 धावा. या मात्र बॅकफूटवर घेऊन सुरेख पद्धतीचा फटका त्याच पद्धतीने घेऊन काढलेला फटका पाहायला मिळतोय. डीप लॉंग मध्ये घेऊन काढला जातोय. चिक्का 11 संघाचा संघटना किती उपस्थित आहे. दीपक 11 संघाच्या संघटनाला विनंती आहे. रोहनची भुईर आदरणीय माननीय रोहनची भुईर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. विनंती असेल प्लीज थोडंसं मंच खाली करून घ्या. सीडी थोडीशी खाली करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे. तब्बल 18 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. दीपक 11 संघाचा संघटना किती उपस्थित झाला नाहीये. मित्रा घाई करा. दीपक 11 संघ चिक्का 11 संघाचा संघटना किती उपस्थित झालाय. दीपक 11 संघाचा संघटना किती उपस्थित झाला नाहीये. थोडी नाणेफेकीचा कौल करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये सूरज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे. 18 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. या मात्र डान्सिंग डाव विकेट घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अवंतर स्वरूपाचा जरी आहे परंतु फलंदाजाला परतावं लागेल. डीजे धावसंख्या फलकावरती लगावली गेली आहे. ती म्हणजेच आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती
आहे ती म्हणजे 19 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. फलंदाज मात्र तंबूच्या आजरा परत आहे. तर रणविकीचा कौल जिंकला गेलाय तो म्हणजे दीपक इरेवड या संघाने रणविकीचा कौल जिंकलाय. या पुढील होणारा सामना लगेचच प्रेक्षकांच्या समोर येईल. त्यानंतर तुम्ही एक मोठा सामना जरूर पाहू शकता. KP9 भांडू वर्सेस रगणारा असल्फा हा संघ घाटकोपर लाशवा असल्फा संघ जरूर पाहायला मिळेल. ह्या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर घरकन गिरकी घेतो फलंदाजाची फिरकी घेतोय. मात्र निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. उर्वरित काम यष्टिरक्षक चुकीरित्या पार पाडतोय. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली 19 धावसंख्या धावफलकावरती आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल तो म्हणजेच सूरज शायकीवरती नवीन फलंदाज राहुल. या मात्र जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक टाईना चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी दिस. मान्यवरांचं आगमन होणार आहे. उमेश भगत साहेब व तसेच नगरसेवक शैलेशजी पाटील साहेब यांचं सुद्धा एक आगमन होणार आहे. विनंती करतो प्रेक्षक जे आमच्या स्टेजवर बसले आहेत त्यांना विनंती करतो तर स्टेजवर खाली यायचं आहे. अंबर ब्रह्मा पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होणार आहे. थोड्याच वेळेमध्ये आमच्या मान्यवरांचं शुभ आगमन होणार आहे. ओव्हर टू जरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सूरज सज्ज झाला. लाईटमन समोरचे जर पाहिलं गेलं तर पंचांच्या या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फेकी केली जाईल तर मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग विकेट फलंदाज मात्र बाद असेल. 1 धाव जरूर पंचांनी फलंदाजाला बाद दिले गेले. धावसंख्येमध्ये एकाने धावसंख्येला बदलली. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे की शेवटचा चेंडू जोवर पडत नाही तोपर्यंत या खेळामध्ये काय घडेल काय बिघडेल हे कोणीही सांगू शकत नाहीये. भाकीत करणं मूर्खताचं असतं. हा क्रिकेटच असा आहे की क्रिकेटमध्ये काय घडेल काय कोणीही सांगू शकत नसतं. तर जर मी म्हणेन अनेक चिंतावणे भरलेला हा क्रिकेट आहे. 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 25 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. जॉर्ज इलेव्हन काय करतोय कशी गोलंदाजी केली जाते राहुल याच्याकडून कशी गोलंदाजी केली जाते रोहन याच्याकडून काय घडेल मैदानाच्या आतमध्ये काय बिघडेल ऐकण्यासाठी घेऊन चलतो तुमचा आमचा लाडका आवाज दिव्याचा लाडका आवाज जितेश पाटील याच्याकडे आणि मी काही काळासाठी रहसा घेतो. धन्यवाद. आज 15 मॅच होणार टोटल लॉटच्या त्यातली राहुलवी आहे 2 वाले काय लीड नाही ठेवले त्यांना विचारलं सामना सुरू आहे तो जॉर्ज इलेव्हन पक्ष स्वरा इलेव्हन या दोन संघांमध्ये एक बिग फाईट मोठा सामना आपण बघू शकतो. प्रथम फलंदाजी करताना जॉर्ज इलेव्हन संघाने 24 चेंडूमध्ये फक्त 24 धावा कुठल्या आणि 25 धावांचं लक्ष ठेवलं ते म्हणजे स्वरा इलेव्हन संघासमोर. मी प्रेक्षकांना विनंती करतो आमच्या डीजेच्या बाजूला जे बसले आहेत पडद्याच्या आतमध्ये प्रेक्षक त्यांना विनंती करतो पडद्याच्या बाहेर जरा बसायचं आहे आणि आमच्या मान्यवरांना विनंती करतो साईडला व्हायचं आहे जरा. ज्यांच्या रस्त्याच्या मध्ये बसले आहेत मी विनंती करतो संदेशांना त्याला बाजूला घ्यायचंय जरा प्लीज. आणि आकाश देवळीकर यांना विनंती करतो तुम्ही सुद्धा मंचावरून बसायचं आहे. सामन्याची सुरुवात होते आहे. गोलंदाज सज्ज होतोय. राहुल दाट्या म्हणून याला गोलंदाज ओळखला जातो टेनिस बॉक्स क्रिकेटमध्ये.
बिलिंगला ना स्ट्रायकरला फलंदाज प्रवीण हा. नॅशनल गेला फलंदाज आनंद, गोलंदाज संजोदय, राहुल पहिल्या षटक घेऊन ऑन साइड लागून काढला तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण लॅबोचं एकच चालू आहे या चेंडूवर बॉल भेटलाच नाही. चेंडूवर सिंगल येत आहे. चेंडू गोळीच्या वेगाने बॅट बंद निघलेला तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण लॅबो यांचं शॉट फाईन लेगला आणि एक डावी ते एका धावेने धावसंख्या पुढे सरचं एक वर अकाउंट पण करतोय प्रवीण शाकिरा फलंदाज आनंद येतोय पुढे धाव संच होतोय राहुल उर्फ दाद्या घातक असं गोलंदाज विभसून करायचा प्रयत्न होता चेंडू यष्टीरक्षकाच्या पायाच्या मध्ये 4 धावांसाठी डीजे मास्टर चौकार आणि धावसंख्या पुढे सरसुरे 5 वर मात्र यष्टीरक्षक 4 गावाची हिट झाला यष्टीरक्षकाला समजत नाही चेंडू बॅटची इनसाइड इज दाबून यष्टीरक्षक मधनं पायाच्या मधनं निघून गेला आणि फाईन लेगला 4 धावांसाठी आणि मात्र 4 धावसंख्या पुढे सरसुरे 5 वर थोड्याच वेळात आमच्या मान्यवरांचं शुभागमन होणार इथे फलंदाज आनंदीने 4 ने अकाउंट ओपन केलाय 25 धावांचं लक्ष आणि 25 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आल्या विनंती करतो रोहन यांना फास्ट खेळायचंय आजच्या दिवसात 2 अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत आंबाईसाठी भाषेत तुम्हाला आम्ही संधी देणार सगळ्यात फलंदाज आनंद एक चेंडूचा सामना केला गोलंदाज सज्ज होत आहे राहुल ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चौकार बघायला भेटले आपल्याला आनंदच्या वेळेमध्ये आला सँडी इथे मात्र चौकार आणि धावसंख्या चलत गतीने पुढे सरसवते 9 वर इथे मात्र निर्धाव चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज राहुल पुन्हा स्ट्रायकर फलंदाज आनंद यशवंत संचय रोहन गेला नाहीये तिकडे रिव्हर्स स्वीप केलाय चेंडू आणि गेटच्या आवाजाच्या बाहेर थोडी सीमा पलीकडे 4 धावांसाठी मास्टर पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये दिसतोय संघ स्वरा 11 संघ 3 चौकार आले आहेत ऑन साइडला चेंडू हवेमध्ये चेंडू सीमा पलीकडे 4 धावांसाठी धावा झाल्या फलकावर 17 नाही डायरेक्ट पॉवर सिस्टमच घेऊन म्हणून बोललो 17 पहिल्या षटक संपलाय पहिल्या षटकागीच धावा झाल्या दाखवलं 17 आणि नवीन गोलंदाज रोहन पुढे षटक घेऊन रोहन येतोय चेंडू 8 डाबांच्या सुद्धा ऑन साइडला खेळलाय चेंडू सागर पुढे असेल यायचे सागर सत्कार होता वाटतं रिव्हर्स स्वीप चेंडू गॅप मध्ये क्षेत्ररक्षक संचय डीप मध्ये येते एकच धाव येते इकडे धावसंख्या पुढे सरसवली ती एकोणीस ऑन साइडला खेळलाय क्षेत्ररक्षक संचय एकच धाव येते एक विरुद्ध धावांनी धावसंख्या अंतर ठेवत आहे बघा एक विरुद्ध धावसंख्या पुढे सरसवणं आणि सामन्यावर विजय निर्माण करू शकतो स्वरा 11 संघ पुढे चेंडू वाईट चेंडू आणि ते मात्र स्वरा ब्लू स्टार संघ विजय